आहे कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रमोद येईल. पहिल्या षटकातील दुसरा बॉल टाकण्यासाठी ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता, ऑफ साईडला कट केला. फ्लाय स्लिपमधून चेंडू जातो डिक्लेरेशन झोनमध्ये. 1 रन मिळते पंचांच्या माध्यमातून जाहीर केले जाते आणि 1 बरोबर इथे आनंद आपलं स्वतःचं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर बिनगडी बाद 2 धावा. संत गतीने इथं सुरुवात होत असताना कांदरपाडा मास्टर्स या टीमला, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे. पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार, पुढे सरसावला होता आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. क्लीन बोर्डच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. पहिला झटका कांदरपाडा मास्टर्स या संघाला बसलाय आणि संघाची धावसंख्या ती फक्त 2. प्रमोद चांगली बॉलिंग करतो आपल्या टीमसाठी. पहिल्या बॉलवर ऑन साईडला लेग बाईटच्या स्वरूपात इथं संघाचं अकाउंट ओपन झालं होतं कांदरपाडा मास्टर्स या टीमचं. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल आली आणि तिसऱ्या बॉलवर विकेटचं पतन झालं. 1 गडी बाद. संघाची धावसंख्या 2. आनंद हा फलंदाज मात्र इथं क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद झाला. पहिला झटका बसला कांदरपाडा मास्टर्स या टीमला आणि त्या झटक्याचं नाव आहे आनंद आणि तो झटका दिला बॉलर प्रमोद याने. चांगली गोलंदाजी करतो पहिल्या षटकामध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवीन एल स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला संजू पाहायला मिळतोय, ज्याला देखील या मॅचमध्ये आपलं खातं उघडायचं आहे. पहिला बॉल त्यांनी जरूर फेस केला होता, मात्र ऑन साईडला बॉल पाहायला लागला. पंचांच्या वतीने लेग बाईटचा इशारा आमच्यापर्यंत आला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर आनंदने 1 धाव घेतली. तिसऱ्या बॉलवर त्याचा विकेट मिळवला येथे बॉलर प्रमोद याने. प्रमोद जवळजवळ 7 ते 8 पावलांचा रनअप, शॉर्ट रनअप आहे, मात्र गोलंदाजी अतिशय चांगली करतोय आपल्या टीमसाठी. चौथा बॉल असेल. पुन्हा एकदा बॅकफुटर गेलो ऑन साईडला. स्ट्रोकसाठी जागा बनवली. फिल्डर दूर आहे, मात्र तत्पूर्वी 1 सिंगल कंप्लीट करेल बॅट्समन नवीन आणि 1 बरोबर. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 3 धावा. 2 बॉल शिल्लक असतील पहिल्या षटकातील. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन संजू येतोय. संजूला खातं उघडायचं आहे. संजूला देखील या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी योगदान द्यायचं आहे. आता जर पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट्समनचा ब्लाइंड स्ट्रोक न पाहता खेळलेला हा फटका सरळ किपरच्या हातामध्ये वेध घेतला. डॉट बॉल टाकतोय गोलंदाज प्रमोद. चांगली बॉलिंग करतो पहिल्या ओव्हरमध्ये. इथे दोन्ही फलंदाजांना पाहिलं तर आपण शांत ठेवले, जखडून ठेवले. शेवटचा बॉल चेंज ऑफ स्पेस, थोडीशी गती कमी केली. बॉल पडल्याच्या नंतर थोडासा अँगलने बाहेर निघतो, ऑफ साईडला कट केला. पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. तत्पूर्वी 1 धाव घेण्याची संधी निर्माण झाली बॅट्समनला आणि 1 बरोबर षटक संपला पहिला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येथे नवगर मास्टर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं कांदरपाडा मास्टर्स या टीमला आणि त्यांची धावसंख्या आहे 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त 4 धावा, 1 गडी बाद. पाच षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना आजच्या दिवशी आपण पाहिला. कासारवडोली ए विरुद्ध नवगर बी या 2 संघांमध्ये मॅच पाहायला मिळाली. लो स्कोरिंग मॅच होती आणि अखेर येथे कासार वडवली या संघाने बाजी मारली. दुसऱ्या मॅचमध्ये घोडबंदर परिसर विरुद्ध खानिवडा असा आपण सामना पाहिला आणि त्यामध्ये खानिवडा संघाने पराभूत केलं घोडबंदर परिसर या संघाला. आणि तिसरी मॅच आपल्यासमोर रंगत असताना कांदरपाडा मास्टर्स विरुद्ध नवगर मास्टर्स. पहिलाच बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार होईल. ऑन साईडला मिडॉलमध्ये खराब फिल्डिंग, फंबलिंग झाला. 1च रन मिळेल या बॉलवर. दुसरी धाव घेण्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न दोन्ही फलंदाजामध्ये झाला नाही. 1 धावावर समाधान व्यक्त करत असताना बॅट्समन संजू 1 बरोबर. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 5. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आले विशू. पहिल्या षटकामध्ये प्रमोदने चांगली बॉलिंग केली. 4 धावा, 1 गडी बाद आणि सेकंड ओव्हरचा दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार. फुलटॉस होता ऑन साईडला. मेजवानी सुरूचा बॉल होता, मात्र ऑन साईडला इथे झेल अतिशय चांगलं टिपलं गेलं विकेट क्षेत्रामध्ये आणि दुसरा हादरा, दुसरा झटका बसेल कांदरपाडा मास्टर्स या संघाला. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 5 धावा. तर डीपला चांगली फिल्डिंग झाली. हरीश होता तिथे, त्याच्या हातामध्ये हा झेल विसावला आणि त्याचं देखील या मॅचमध्ये चांगल्या प्रकारचं योगदान आपल्याला पाहायला
हॅलो. तर विशूच्या खात्यामध्ये पहिलं विकेट मिळतंय. विशू याने चांगली बॉलिंग केली, फुलटॉस होता ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. हरेश याने अतिशय चांगलं झेल संपन्न केलं आणि दुसरा विकेट मिळवला इथं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ऑफ साईडला बॉल जाईल तर बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये 1 रन मिळेल. फक्त डिक्लेरेशन झोन आहे आणि 1 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2 गडी बाद 6 धावा. पहिला फलंदाज बाद झाला होता, संघाची धावसंख्या होती 2. दुसरा फलंदाज बाद झाला, संघाची धावसंख्या आहे ती 5 आणि आता मात्र संघाची धावसंख्या आहे ती 6. एकंदरीत 9 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉलमध्ये 6 धावा आणि ही धावसंख्या कुठेतरी वाढवण्याची आवश्यकता असेल कांदरपाडा मास्टर्स या टीमची. कारण पहिले 2 जर आपण सामने पाहिले असतील, दोन्ही सामन्यामध्ये पहिला बॅटिंग करणाऱ्या संघाने लो स्कोरिंग धावा स्कोर कार्डवर लगावल्या आणि त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली संधी प्राप्त झाली होती. बॅटिंग करणाऱ्या टीमने तो संघ जिंकला आणि ह्याच मॅचमध्ये देखील तशीच परिस्थिती जाणवतोय. मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. संजूच्या बॅटमधून निघालेला हा एक चांगला स्ट्रोक होता. 2 धावा या बॉलवर मिळत आहेत आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 8 या आकड्यावर. 2 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. सन्माननीय श्री संजय तांडेल साहेब माजी नगरसेवक यांचं देखील शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुढचा बॉल ऑन साईडला डीपला फिल्डर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांमध्ये जर पाहिलं तर थोडासा तालमेल बिघडला होता. शेवटच्या मोमेंटला कॉलिंग दिली का ही धाव आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर धाव घेण्यासाठी वेग वाढवला आणि 2 धावा प्राप्त करतोय बॅट्समन संजू. 2 बरोबर मात्र आकडा दुहेरी दिसतोय. मॅजिकल फिगरमध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते कांदरपाडा मास्टर्स या संघाचे. 2 गडी बाद 10 धावा. सेकंड ओव्हरचा शेवटचा बॉल. लास्ट टू गो, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 10. संजू आणि अजय. संजू चांगली बॅटिंग करतोय, सिंगल बरोबर डबल देखील घेतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉलला ट्रॅव्हल केलाय. डीप मिड विकेटमध्ये चांगली पुन्हा एकदा फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावावर समाधान व्यक्त करावं लागेल बॅट्समन संजू याला आणि 1 बरोबर दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये कांदरपाडा मास्टर्स या टीमने टॉस गमावल्यानंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 11. 2 गडी बाद. प्रमोदने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. 4 धावा 1 गडी बाद आणि त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र इथे विशू देखील बरसला. त्याने या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7. त्याने देखील 1 विकेट मिळवली. तर 2 विकेटचं नुकसान झालंय कांदरपाडा मास्टर्स या संघाचं. संघाची धावसंख्या आहे ती 11. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीतील तिसरा सामना. एका बाजूला आहे कांदरपाडा मास्टर्स जो संघ बॅटिंग करतो, दुसऱ्या बाजूला नवघर मास्टर्स ए आहे ज्या संघाने टॉस जिंकला आणि त्यांच्या कॅप्टनच्या वतीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आत्तापर्यंत तो निर्णय नक्कीच मी तर म्हणे योग्य आहे. कारण 5.50च्या सरासरीने कांदरपाडा मास्टर्स संघ इथे बॅटिंग करत असताना मात्र ही धावसंख्या कुठेतरी वाढवण्याची आवश्यकता आहे. 5 षटकांच्या मर्यादित सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर फायटिंग स्कोर 45-50 धावसंख्या जर तुम्ही पटकावली, स्कोर बोर्डवर जर ठेवली तर एक चांगली फायटिंग होईल दोन्ही संघामध्ये. मात्र पहिल्या 2 मॅचमध्ये जशी 30च्या आतमध्ये दोन्ही संघांना रोखलं गेलं तशीच 30च्या धावांमध्ये या संघाला देखील तर रोखलं जाईल का नवघर मास्टर्स या टीमकडनं. कारण बॉलिंग तर अतिशय चांगल्या दर्जाची आहे. बॉलिंग लाईनला अतिशय चांगली आहे नवघर मास्टर्स या टीमची. कारण 2 षटकांमध्ये त्याचं चित्र स्पष्ट पाहायला मिळालं. प्रमोदने चांगली बॉलिंग केली, त्याच्या देखील नावाचा उल्लेख करेन. 4 धावा 1 गडी बाद आणि त्यानंतर मात्र विशूने देखील चांगली बॉलिंग केली आपल्या टीमसाठी. 7 धावा 1 गडी बाद. तर तिसरा षटक थर्ड ओव्हरमध्ये बॉलर आलाय नागेश. पहिलाच बॉल नागेशचा. फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये. फिल्डर येईल 30 सर्कलच्या आतमधून. तत्पूर्वी 1 रन कंप्लीट करतोय बॅट्समन संजू. 1 बरोबर संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा.
तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. अजय येतो प्रथम स्ट्रायकिंग एंडला, त्याला देखील या मॅचमध्ये खातं उघडायचं आहे. दोन फलंदाजाने मात्र खूपच नाराज केलंय कांदरपाडा मास्टर्स या टीमला. त्या फलंदाजाची नावं आहेत आनंद आणि त्याच्यानंतर मात्र नवीन. संजू चांगली बॅटिंग करतो, सिंगल डबलवर जास्तीत जास्त त्याचा भरोसा आहे, कारण त्याला माहिती आहे सिंगल डबलवर कुठल्या प्रकारचा धोका नसतोय. आणि एक आता मात्र वाईट बॉल हाताळला जातोय गोलंदाज नागेश याच्याकडनं. एक्स्ट्रा बरोबर संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 आणि 17 हा क्रिकेट जगतातील अशुभ आकडा. बघायचा पुन्हा एकदा बॉलर मार्कवर, बॉलर नागेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. बघायचा कुठेतरी पायाला बॉल हा चाटून सरळ किपरच्या हातामध्ये वेध घेतलेला हा निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग होत असताना तिसऱ्या षटकामध्ये प्रमोदने सुरुवात चांगली करून दिली, विशूने देखील त्याला योग्य साथ दिली आणि आता मात्र नागेश देखील चांगली बॉलिंग करत असताना आपल्या टीमसाठी 2 बॉल त्यांनी फेकले, 2 धावा त्यांनी खर्च केलेत. मात्र कुठल्या प्रकारचा मोठा फटका आला नाही आणि जोपर्यंत मोठा फटका येत नाही तोपर्यंत पोशाख धावसंख्या तुम्ही स्कोर बोर्डवर लगावू शकत नाही. ऑन साईडला सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये लेग बाईटचा पंचांचा इशारा येतो. एक एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्रा रन बरोबर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 2 गडी बाद 14 धावा. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. संत गतीने इथे धावफलक हलता ठेवताना पाहायला मिळते कांदरपाडा मास्टर्स या टीमचे. मात्र मोठे फटके येणे आवश्यक अपेक्षा असेल टीमच्या कॅप्टनला समर्थकांना का 2 फलंदाजाच्या बॅटमधून एखादा मोठा षटकार येणं गरजेचं आहे. जर स्कोर बोर्ड तुम्हाला चांगला हलवायचा असेल तर. ऑफ साईडला बॉल पुन्हा गेला गली क्षेत्रामधून 1 रन आणि 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. थेंबे थेले थेंबे असं तलेसासे असं जरूर म्हटलं जातं. सिंगल आणि डबल टेनिस क्रिकेटचे लाईफ लाईन असं संबोधलं जातं. मात्र त्याबरोबर जर पोशाख धावसंख्या तुम्हाला जर असेल तर मात्र तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. तर संतोष भोईरचं देखील इथं आगमन होतं इथे नानांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि त्याचबरोबर तसेच तर वसंत वायल यांचं देखील आगमन झालंय. कासारवडोली ब्लॉक कार्याध्यक्ष म्हणून या घोडबंदर परिसर या पदावर त्यांची आत्ताच मात्र वर्णी लागलेली आहे. ते देखील इथं नानांना शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांच्या समवेत आहेत ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष संतोषी भोईर यांचं देखील शुभ आगमन झालंय नानांना शुभेच्छा देण्यासाठी. आज बरेच मान्यवर व्यक्ती इथं उपस्थित होतील. तर लास्ट बॉल असेल 3rd ओव्हरमधला. बॉलिंग मार्कवर नागेश. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे फिल्डर जज करण्यासाठी आणि जजमेंट अतिशय चांगलं पाहायला मिळालं आपल्या या षटकामध्ये. नक्कीच मात्र मी कौतुक करेन कारण भरपूर त्याच्याकडे वेळ होता, मात्र भरपूर अंतर त्याने कापला हा झेल टिपण्यासाठी आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या बॉलवर नजर ठेवली आणि अशा प्रकारे एक मोठी विकेट इथं मिळवली. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 16 धावा. तर अजय इथं बाद झालाय. 3 गडी बाद. संघाची धावसंख्या 16 धावा. विशू ज्याने दुसरा षटक टाकला 7 धावा 1 गडी बाद आणि त्याच खेळाडूने हा झेल टिपला. तर अतिथी कक्षामध्ये बघायचं आहे सन्मानित श्री जनार्दन आत्माराम पाटील नाना यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बरेचसे नामवंत व्यक्ती आज उपस्थित राहणार आहेत. संतोषी भोईर देखील इथं शुभेच्छा देण्यासाठी आलेत. त्याचबरोबर वसंत वायाल हे देखील शुभेच्छा देण्यासाठी अतिथी कक्षामध्ये नानांना आलेत. तर 3 षटकांचा सामना संपलाय आणि 3 षटकामध्ये फक्त 5.33च्या धावगतीने कांदरपाडा मास्टर्स हा संघ इथं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 16 धावा. जशी परिस्थिती आपण पहिल्या 2 मॅचमध्ये पाहिली तशीच परिस्थिती आता देखील पाहायला मिळते कांदरपाडा मास्टर्स या टीमकडनं. कारण कुठलाच फलंदाज मात्र इथं प्रयत्न करत नाहीत. अजयने प्रयत्न केला होता, त्याला जशी यश मिळालं नाही. तो फलंदाज मात्र बाद झाला. चांगला झेल संपन्न केला. ऑन साईडला बॉलला ट्रॅव्हल केलं जातं. डीप मिड विकेट क्षेत्रामधून शतरक्षक येईल. 1 रन कंप्लीट केलं. दुसरी धाव घेण्याचा देखील मानस आहे आणि 2 धावा पूर्ण. थ्रो खराब येतोय मात्र बॅकअप अतिशय चांगलं पॉईंटच्या क्षेत्ररक्षकांकडनं. आणि या 2 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत 18 धावा. 18 धावा, 3 गडी बाद. पहिला फलंदाज बाद झाला खूप स्वस्तामध्ये 2 या आकड्यावर. दुसरा फलंदाज देखील खूप स्वस्तामध्ये 5 या आकड्यावर बाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी 11 धावांची पार्टनरशिप झाली मात्र ती पार्टनरशिप देखील मोडीत काढली गोलंदाज नागेश याने. कारण तिसरा विकेट अजयचा गेला आणि त्यानंतर संजू आणि हेमंत. संजू मात्र दमखम दाखवतोय. सिंगल डबलवर जास्त भरोसा त्यांनी ठेवलाय आणि मात्र इथं धावा जर तुम्हाला स्कोअर कार्ड चांगला जमवायचा असेल तर नक्कीच मोठे फटके येण्याची आवश्यकता आहे. कारण चेंडू शिल्लक आहेत आता मात्र कमी. कारण 5 षटकाचा सामना असल्यामुळे स्लॉगिंग ओव्हरला प्रारंभ झाला आहे आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये चौकार षटकांची आतिषबाजी होणं फार महत्त्वाचं असेल. नक्कीच बर्थडे सेलिब्रेट केला जातोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी नाणांचा पुन्हा एकदा केक कटिंग केलं जाते. मान्यवरांची गर्दी व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावर आपण पाहतायत नानांच्या सौभाग्यवतींचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम ताई, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर आहेत, अनेक चाहते आहेत. आज नानांच्या प्रेमापोटी हे सर्व नानांचे चाहते नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत. आज मी सकाळी म्हटलं होतं की आज किती केक कापतील याचा अंदाज नाही आहे. केक फक्त आपल्याला मोजायचे आहेत. भरपूर केक कापले जातील आजच्या दिवसामध्ये. अनेक संघांच्याकडून, अनेक मान्यवरांकडून, तर घरचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून, तसेच या आजूबाजूच्या परिसरातील अनेक नानांचे चाहते आहेत त्यांच्याकडून नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. वळतोय आम्ही सामन्याच्या दिशेने. मायक्रोफोनवर आहेत आमचे साथी समालोचक सुनीलजी भोईर. हॅलो हेमंत, चांगली बॅटिंग करतोय. क्रिकेटचा जो बेसिक आहे सिंगल आणि डबल त्याच्यावर जास्तीत जास्त भरोसा या खेळाडूने ठेवला आहे. कारण दिलीपच्या गोलंदाजाचा जर विचार केला तर 4 बॉलमध्ये 8 धावा. 5वा बॉल निर्धाव टाकतोय. डॉट बॉलनी इथं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज दिलीप. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 24. शेवटचा बॉल टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर लेफ्ट हँड बॉलर आहे. डावखऱ्या त्याचा गोलंदाज आहे. आता मात्र इनफिल्डच्या वरतून बॉल खेळला. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. पहिला चौकार येतो इथे बॅट्समन हेमंतच्या बॅटमधून आणि या 4 बरोबर आता मात्र टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 7च्या सरासरीने 28 धावा. हेमंत चांगली तडाखेबाज बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी आणि त्याला योग्य साथ मात्र इथं लाभले ती म्हणजेच बॅट्समन संजू याची. संजू देखील चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबल बरोबर स्कोअर कार्ड हलता ठेवतोय आणि हे फार महत्त्वाचे असेल या कांदरपाडा मास्टर्स या टीमसाठी. 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा स्कोअर कार्डवर. शेवटचा षटक शिल्लक आहे डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. बघायचं कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते, कुठल्या गोलंदाजाचा हा महत्त्वपूर्ण षटक सोपवलं जाईल. कारण हेमंत आहे एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याने चांगली तुफानी इनिंग पेश केली आपल्या टीमसाठी. डबल बरोबर त्याच्या बॅटमधून एक मोठा चौकार आला ऑफ साईडला. इनफिल्डला भेदल्याच्या नंतर तुम्हाला चांगल्या धावसंख्या येतील आणि तीच त्यांनी गॅप शोधली आणि 4 रन मिळाले त्याच्या दिलीपच्या शेवटच्या बॉलवर. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. आता संजूला काय काम करावं लागेल तर जास्तीत जास्त स्ट्राईक ही त्या हेमंत या बॅट्समनला द्यावी लागेल. कारण त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. जरी तो एक निर्धाव बॉल खेळला
मात्र 6 बॉलमध्ये त्याने 12 धावा आपल्या टीमसाठी दिलेत. पहिलाच बॉल हरीश, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे बघायचं काय घडतंय आणि अशा प्रकारे इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज हेमंत बाद झाला. बाद व्हायचा होता ते म्हणजे संजू याला, मात्र कॉलिंग व्यवस्थित नव्हती. दोन्ही फलंदाजाचा ताळमेळ बिघडला आणि त्यामुळे एक चांगला हार्ड हिटर बॅट्समन जो आक्रमक इथं घातक ठरत होता तो फलंदाज मात्र इथं रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तर सन्माननीय श्री नरेशजी मनेरा साहेब यांचं देखील आगमन झाले. विद्यमान नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक 1चे आणि ते देखील इथं शुभेच्छा देण्यासाठी नानांना आलेत. त्याचबरोबर महेंद्र पाटील यांचं देखील शुभ आगमन इथे झाले. ते देखील इथं नानांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेत. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये या परिसरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज जर पाहिला तर सन्मान्य श्री जनार्दन आत्माराम पाटील नाना यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी बरेचसे नामांकित व्यक्ती या परिसरातील येतात. आणि आज जर पाहिलं तर अतिथी कक्षामध्ये मुख्य व्यासपीठावर या प्रभागाचे नगरसेवक सन्मान्य श्री नरेशजी मनेरा साहेब यांचं देखील आगमन झाले. नानांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ऑन ऑफ साईडला मिड ऑफला भेदल्याच्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनमध्ये चांगली फिल्डिंग होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्याने या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर. तर षटक क्रमांक 5वा प्रगतीपथावर आहे आणि टार्गेट सेट करणारा हा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर हरीश. मात्र ज्याच्यावर जास्त भरोसा होता, ज्याच्यावर जास्त विश्वास होता तो बॅट्समन हेमंत बाद झाला आणि त्यानंतर मात्र बघायचं येणाऱ्या बॉलमध्ये इथे धावा जमवण्याचा प्रयत्न होईल का. ऑफ साईडला बॉल खेळलाय बॅट्समन अविनाश. 2 रन मिळतील. 2 रन बरोबर संघाची धावसंख्या 32 आहे. किती धावांचा टार्गेट सेट होईल. येणारे हे शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅकवर हरीश आहे. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अविनाश. संजू आणि अविनाश कुठेतरी रिदममध्ये रनवेमध्ये व्यत्यय आलाय. बॉलर हरीश याला थांबणं त्याने पसंत केलं. चांगली बाब असते ज्यावेळेस तुमच्या रनवेमध्ये बिघाड होते. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर हरीश आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलरलनचा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. फिल्डर दूर आहे. एक सिंगल कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. थोडासा फंबलिंग झाला. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी कमतरता जाणवली आणि ती संधी प्राप्त झाली. धाव घेण्याची संधीचं सोनं केलं आणि 2 धावा अर्जित करतोय बॅट्समन अविनाश आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 34 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. पहिला सत्र आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय कांद्रपाडा मास्टर्स संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला नवघर मास्टर्स ए. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. तर मात्र बॉल लॉफ केलाय. हवेमध्ये आहे. फिल्डर दूर आहे. झेल होणार नाही. लो मॅन लँड्समध्ये चेंडू पडल्याच्या नंतर 1 बॉलचं बॉल कलेक्ट केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गॅदर व्यवस्थित झाला नाही. ते बॉलर एंडकडे आणि तत्पूर्वी 2 धावा आणखीन ॲड होती स्कोअर कार्डमध्ये. 2 बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 36. आणि शेवटचा बॉल मी तर म्हणजे सॅटिस्फाय स्कोअर नाही, मात्र झगडण्यासाठी लक्ष प्रस्थापित केलं आहे कांद्रपाडा मास्टर्स या टीमने. बघायचा शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळेल. टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल डेथ ओव्हरमध्ये आणि ऑफ साईडला बॉलला ट्रॅव्हल केलं. बॉल जातो कव्हर आणि पॉईंटमध्ये. एक सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल. फिल्डिंग अतिशय चांगली पाहायला मिळते. थ्रो देखील चांगला येतोय बॉलर एंडकडे आणि 2 बरोबर इथे षटक संपतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावल्यानंतर कांदरपाडा मास्टर्स या संघाची स्थिती आहे ती 4 गडी बाद 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष प्रस्थापित केलंय नवघर मास्टर्स ए या संघासमोर कांदरपाडा मास्टर्स या टीमने. तर आपण व्यासपीठावर पाहत आहेत या नगरीचे स्थानिक नगरसेवक विद्यमान नगरसेवक
आदरणीय सन्माननीय नरेशजी मणेरा साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे. शेंडोबा 40+ कासारवडवली मास्टरच्या वतीनं आज नानांवरचं प्रेम मणेरा साहेबांचं आणि त्यांच्या नानांच्या प्रेमापोटी आज साहेब इथे आलेले आहेत नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. तर त्यांचं इथे स्वागत केलं जातं. या नगरीचे स्थानिक नगरसेवक नरेशजी मणेरा साहेब, रुपेश भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल, सन्मान केला जाईल. आज खरोखर सामन्याकडे देखील आमचं लक्ष असणार आहे, कारण 40+ सामने आपण पाहतायत. लेजंड क्रिकेटपटू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसणार आहेत आणि त्या गोष्टीकडे देखील आमचं लक्ष असेल, क्रिकेटकडे देखील आमचं लक्ष असेल आणि तितकंच लक्ष आमचं मान्यवरांकडे देखील असेल. कारण आज नानांचे चाहते आज नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच भेट देतील. इथे आपण पाहतायत आपल्या नगरीचे स्थानिक नगरसेवक आदरणीय सन्माननीय नरेशजी मणेरा साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. शेंडोबा 40+ मास्टरच्या वतीनं वेलकम सर, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. NST लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद आपण घर बसल्या देखील घेऊ शकता आणि राज्य सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं जे नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीचं आपण पालन देखील करू शकता. कारण सोशल डिस्टन्सचं नियमाचं पालन करा आणि जे प्रेक्षक लाईव्ह आहेत ते तर मी नक्कीच म्हणेल की सोशल डिस्टन्सच्या नियमाचं पालन करतायत. त्या कारणास्तव आपण पाहतो तर प्रेक्षकांची गर्दी कमी प्रमाणात तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. माजी नगरसेवक संजयजी तांडेल साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील इथे स्वागत केलं जात आहे. वेलकम संजयजी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये. माजी नगरसेवक आहेत. तसेच भाताणे आणि खारीगाव 2 टीम आल्या असतील तर कॅप्टन टॉससाठी या. भाताणे आणि खारीगाव, भाताणे आणि खारीगाव कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय संतोषजी भोईर साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जातोय शेंडोबा 40+ मास्टर्स कासारवाडीच्या वतीनं. वेलकम संतोषजी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याच्या दिशेने आम्ही वळतोय. आपण गोलंदाजी पॉइंटवर पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सन्माननीय श्री वसंत वायाळ यांचं देखील सन्मान स्वागत इथे केलं जात आहे. तर जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहेत. जे संघ खेळलेले आहेत त्या सर्व संघांना तसेच या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जे इथे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत त्यांना देखील आम्ही सूचित करतो की जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी ब्लॉक कार्याध्यक्ष वसंतजी वायाळ यांचं देखील इथे स्वागत सन्मान केला जातोय. वेलकम वसंतजी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सामन्याच्या दिशेने वळतोय. धावसंख्या विजयासाठी समोर ठेवलेल्या आहे कांदरपाडा मास्टर्स संघानं, ती म्हणजे 39 धावा. यावेळेस अतिशय सुरेख असा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू थोडासा गुडलँडवरून पिच झाला होता. यष्टीच्या मागे आपण पाहतायत विनाश यष्टीच्या मागे तुम्हाला पाहायला मिळतो. अनेक अनुभवी गोलंदाज, लेजंड, मास्टर्स प्लेअर अनंत पाटील. इकॉनॉमिक जर आपण या खेळाडूचा पाहिला तर 6.6च्या सरासरीनं या गोलंदाजांना आतापर्यंत धावा मास्टर्स क्रिकेट मध्ये खर्च केलेल्या आहेत. 19 जर आपण विकेटचा विचार केला तर 90हून अधिक विकेट्स आहेत अनंत पाटील यांच्या खात्यावर. इथे मात्र अप्रतिम झेल, आणखीन एक सफलता अनंत पाटील यांच्या खात्यावर. गडी बाद होतोय नवगर संघाचा, तो म्हणजेच नागेश. अनंत पाटील जवळपास मॅक्झिमम म्हणायचं गेलं तर 20 ते 25 वर्ष या व्यक्तीचं मी क्रिकेट पाहतोय. एक लेजंड क्रिकेटपटू आहेत आणि खास करून म्हणायचं गेलं तर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सोबत मी म्हणेन बातचीत असते, चर्चा असते, उठणं बसणं असते आणि ज्या वेळेस अनेक ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ असतोय त्या वेळेस या व्यक्तीनं
अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना व्यासपीठावर आणलेला आहे. कांदरपाड्याची स्पर्धा आपण पाहिल्या, राजू लाड खास करून आपण पाहिले होते. त्यानंतर समीर दिघे यांना देखील आपण आनंद पाटीलच्या सोबत पाहिलं होतं. त्यांची देखील भेट माझी करू दिली होती समीर दिघे सरांची देखील. भाताना कॅप्टन खारेगावचे कॅप्टन आलेले आहेत. भाताने आलेले आहेत. खारेगावचे कॅप्टन यायचे आहेत. प्लीज खारेगाव कॅप्टन आपण यायचं आहे. भाईंदर खारेगाव. धावसंख्या आपण पाहतोय 1 धावेनं सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात होते फाउंडेशनला नवघर मास्टर्सच्या संघाच्या. मास्क आणि सॅनिटायझर देखील द्यायचे आहेत. महेश पाटील शाखा प्रमुख वाघवेळ यांच्या शुभ हस्ते यांचे स्वागत इथे केले जात आहे. वेलकम महेशजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत, इथे मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षक घेऊन जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा दिलीप पाटील यांच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. कोणी प्रमोदच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. आज आपण पाहिला आजचा दिवस काहीसा वेगळा आहे. काल आपण 60 धावा पाहिल्या, 70 धावा पाहिल्या, 54 धावा पाहिल्या. आज आपण धावा पाहतोय त्यामध्ये 25 ते 40 धावा. आपल्या नगरीचे स्थानिक नगरसेवक नरेशजी मनेरा सरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. यावेळेस अतिशय सुरेख असा हा झेल, अप्रतिम झेल, क्रिकेटच्या सौंदर्य वाढवणारा हा झेल अक्षय राऊत मात्र पकडतोय. आणखीन एक गडी बाद नवघर मास्टर्स संघाचा दुसरा गडी बाद. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती 7. या नगराचे स्थानिक नगरसेवक विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय नरेशजी मनेरा सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका साईडला आपण मीरा भाईंदर नगरीतील नामवंत संघ खारीगाव संघ तुम्ही पाहणार जय मल्हार खारीगाव. तर एका साईडला आपण वसई नगरीतील वसई पट्टीतील भाताणे हा संघ तुम्ही पाहणार आहात. पालघर जिल्हा विरार पट्टा. विरार म्हटलं तर भाताणे, भाताणे म्हटलं तर भाताण्याचं क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खेळलं जायचं. कारण वसई पूर्ण वसई विरार पट्टा म्हणा, पालघर पट्टा म्हणा, या परिसरामध्ये सर्वात मोठमोठ्या स्पर्धा अगोदर व्हायच्या. त्या सर्वाधिक स्पर्धा भाताण्याला व्हायच्या. आणि त्या स्पर्धेमध्ये पांजू संघ देखील अनेकदा विजेता झाला होता. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ देखील अनेकदा विजेता झाला होता. हे मोठमोठी स्पर्धा पुढे आणल्या टेनिस क्रिकेटमध्ये त्या भाताणे गावानं, त्या भाताणे नगरीनं. स्थानिक नगरसेवक नरेशजी मनेरा सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस विन होतोय. कुठला संघ जिंकतोय? खारीगाव संघ विजय होतोय. चॉईस द बॉल निर्णय घेतोय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि भाताणे संघाला प्राचारण केलं जातं फलंदाजी करण्यासाठी. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. जे खेळाडू खेळून झालेले आहेत, जे संघ खेळून झालेले आहेत, तसेच जे प्रेक्षक इथे आलेले आहेत या स्पर्धेचा या खेळाचा आनंद घेण्यासाठी, त्या सर्वांसाठी जेवण आहे. व्हेज आणि नॉन व्हेज. आज होळीचा दिवस, आज रविवार, खंडोबाचा दिवस, या सर्व गोष्टी लक्षात घेता आयोजकांनी मात्र व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे. धावसंख्या आहे ती 8. जवळजवळ आपण पाहतोय एक छोटं आव्हान, एक तोकडं आव्हान समोर ठेवलेलं आहे. 39 धावा या करायच्या आहेत नवघर मास्टर्स या संघाला. आणि त्याचंच प्रत्युत्तर देताना नवघर मास्टर्स संघ धावफलकावर धावा उभ्या करतोय, त्या म्हणजेच 8. षटक क्रमांक 2 गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहत आहेत. यावेळेस ऑन साईडला हा फटका डीप मिड विकेट रिझर्व्ह मध्ये अक्षय राऊत चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव. अक्षय एक अतिशय सुंदर समालोचक आहेत, चांगले वाईस आहेत त्यांच्याकडे आणि गोड मी तर म्हणेल एक जबरदस्त समालोचक मुंबई नगरीतील आहेत अक्षय राऊत. धावसंख्या होती ती म्हणजेच 9. शेंडोबा 40+ मास्टर्स कप 2021चा हा क्रीडा महासोहळा आगरी कोळीचा एकत्र आणणारा एक तर मी तर म्हणेल हा क्रिकेटचा खेळ. आणि या सोहळ्याचं एक औचित्य, एक निमित्त आहे, कारण हा सोहळा खास करून इथे आयोजित केलेला आहे आज नानांच्या वाढदिवसानिमित्तानं. धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक 2 राजेशला तुम्ही गोलंदाजी पॉईंटवर पाहतायत. एका साईडला आपण पाहिलं तर कांदरपडा मास्टर्स, एका साईडला आपण पाहतोय नवघर संघ. नवघर गावाची एचा हा संघ आहे.
दिलीप संघनायक आहे, त्याने एका बाजूने दिलीप मात्र किल्ला लढवताना आपल्या संघाचा शॉट आपला बॅकफूट पंच डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय, मात्र चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. धाव मिळेल ती एक न संघ पोहोचतोय नवघर, तो म्हणजेच 10 या धाव संख्येवर. यानंतरचा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. एका साईडला भाताण्या संघाला आपण पाहणार आहात, त्या दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहात तो म्हणजेच खारेगाव संघ. नाणेफेक जिंकली होती ती खारेगाव या संघानं. यावेळेस पुन्हा एकदा एक हलकासा पुश केला गेला, सिंगलनं मात्र सुरुवात केली गेली. धावसंख्या होती ती 11. आदरणीय सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातोय 40+ शेंडोबा मास्टर्स क्रिकेटच्या वतीनं. वेलकम दीपकजी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू फटका पाहायला मिळाला होता. चेंडूची फेकी जर आपण पाहिली तर थोडीशी वाईडिश केली होती. इथे मात्र 2 धावेला 3 धावेमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. रॉंग एंडला फेकी, जर स्ट्राईक एंडला फेकी केली असती नवीन तर कदाचित गडी बाद होऊ शकला असता. मात्र नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली आणि इथे मात्र एक आणखीन संधी मिळाली गेली नवघर या संघाला. नवीन आपण पाहतोय कव्हर सांभाळतोय, डीप लॉंग ऑफ आपण संजय ठाकूरला पाहतोय. काही खेळाडूंची कमतरता आहे. अजयला आपण खास करून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये पाहतोय. अक्षय साठम मिड विकेट सांभाळतोय. शॉट आपल्यान पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. नवीन पाटील 2 धावा या रोखतोय नवीन, आणि या 2 धावेचं मोल काय आहे हा येणारा वेळ संध्याकाळच्या वेळेस शेवटच्या क्षणी तुम्हाला नक्कीच दाखवेल. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण नवीन पाटील यांच्याकडून. संघ पोहोचतोय नवघरचा, तो म्हणजे 16 या धावसंख्येवर. 16 ना. आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि कालचा दिवस आपण पाहिला तर पहिला दिवस, आणि कालच्या दिवसामध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर जवळपास ठाणा कोपरी हा संघ पुढे वाटचाल केली होती. या संघानं जबरदस्त आयोजन, नियोजन, नीटनेटकी खास करून काळजी प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक येणाऱ्या संघाची. पहा, ज्यावेळेस संघ येत आहेत त्यावेळेस ज्यावेळेस नाणेफेक केली जाते त्यावेळेस त्या नाणेफेकीच्या वेळेस आपण पाहिलं तर सॅनिटायझर आणि मास्क देखील वापरलं जातं. यावेळेस आपण पाहतोय जनार्दनजी पाटील साहेबांच्या सौभाग्यवती रुक्मिणीताई पाटील यांचा देखील सन्मान त्यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा नानाला दिल्या जात आहेत. क्या बात आहे. कॅमेरामॅन प्लीज आपले कॅमेरे आमच्या स्टेजच्या दिशेने वळवायचे आहेत. स्वतःच्या सौभाग्यवती पहा शुभेच्छा देत आहेत, कारण एक खंबीर नेतृत्व आहे आणि या खंबीर नेतृत्वाच्या पाठीमागे जो हात होता तो याच ताईंचा होता, रुक्मिणीताईंचा होता. त्यांचा हात, कारण असं नेहमी म्हणतात मित्रांनो, क्रिकेट म्हणा, व्यवसाय म्हणा, की एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या मागे मी तर म्हणेल त्यांच्या स्त्रीचा म्हणजे त्यांच्या पत्नींचा हात नेहमी असतोय. त्याप्रमाणे नानांच्या यशाच्या मागे जो हात होता तो रुक्मिणीताईंचा होता. यावेळेस भरपूर वेळ अखूट टप्प्याचा चेंडू पुश करतो, चेंडूला कव्हरच्या दिशेने नवीन पाटील त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करतायत, फेकी जाईपर्यंत 2 धावा. 39 धावेचा 39 धावेचा पाठला करतोय नवघर संघ. प्रत्युत्तर देताना नवघर संघाने बनवलेले आहेत 2.1 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर 18 धावा. अविनाश गोलंदाजी पॉइंटवर तुम्ही पाहतायत. या गोलंदाजाला विथ द टर्न चेंडूला लॉफ्ट करतोय. चेंडू जातोय मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. येतोय हा दिलीप पाटील यांच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. 6 धावा. 24 धावा धावफलकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अतिशय स्फोटक आणि अतिशय अग्रेसिव्ह क्रिकेट मी तर म्हणे नवघर एस संघाकडून पाहायला मिळतं. अग्रेसिव्ह क्रिकेट मी दिलीप कडून नेहमी पाहतोय सातत्याने अनेक वर्षापासून. पुन्हा एकदा एक लॉफ्टर फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कावकवर रिझर्व मध्ये अक्षय राऊत आहे, चेंडूला फील्ड करतायत. 1च धाव. संघ मात्र वेगानं पुढे वाटचाल करतोय. गेर अप होतोय नवघर संघ, कारण नवघर संघ आपण पाहिलं तर फर्स्ट अँड सेकंड गेअरवर चालवतो तो नवघरचा संघ तुम्हाला आता टॉप गेअरवर पाहायला मिळतोय. संघ पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे.
अत्तराने कपड्याला सुगंधी करणं ही काही मोठी गोष्ट नाहीये. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपलं आयुष्य आपल्या कर्तबगारीनं सुगंधित होतं. आपल्या कर्तृत्वानं कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसमुदायाचं जीवन सुगंध करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेब आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि जवळपास अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 26-26. किती पाहिजे ते सांगू. ओके चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 14 आणि या 14 चेंडूमध्ये जवळपास 13 धावेची गरज आहे. 26 धावा झालेल्या आहेत. यावेळेस डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावा पुन्हा एकदा अंकित केल्या जातील. 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करताना नवगर मास्टर्स पोहोचतोय तो म्हणजेच 28 या धावसंख्येवर 39 धावा विजयासाठी आहेत. 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 11 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 13 चेंडू आणि 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग रिझनमध्ये ढकलून देतोय. मात्र भिंतीला चेंडू अडला तर धावा तुम्हाला या धावून काढायचे आहेत आणि पुन्हा एकदा या पळून काढल्या जात आहेत त्या 2 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 9. घेतो एक छोटासा ड्रिंक ब्रेक. त्यानंतर येतोय पुन्हा आम्ही मैदानाच्या आतमध्ये. 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहेत मित्रांनो. शेंडोबापला 40+ मास्टर्स क्रिकेट आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहतोय. क्रिकेट आपल्याला काय शिकवतं. क्रिकेट हे आपल्याला काय शिकवतं. क्रिकेट आपल्याला लढायला शिकवतं. क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतं. प्रयत्न करायला शिकवतोय. निर्णय घ्यायला शिकवतोय. यशाच्या मागे धावायला शिकवतो. जबाबदारी पेलायला शिकवतो. संयमाने वागायला शिकवतो. शिस्त पाळायला शिकवतोय. एकजुटीनं व्हायला शिकवतोय. त्यानंतर म्हणायचं गेलं तर तुटलेल्या आत्मविश्वासाला जागा करायला शिकवतोय. हारलेल्या मनाला जिंकायला शिकवतोय. मोठी भरारी घ्यायला शिकवतोय आणि जिंकलो तरी देखील जमिनीवर राहायला शिकवतोय. हे आहे क्रिकेट आणि हे आपल्याला क्रिकेट शिकवतंय. मित्रांनो क्रिकेटची परिभाषाच वेगळी आहे. क्रिकेटच्या परिभाषेने म्हणायचं गेलं तर प्रामाणिकपणा टिकवणं हे देखील क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये खूप मोठं काम आहे. एकाच कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं गेलं तर काय दिलं आपल्याला या क्रिकेटनं. भारत मातेचा आपण जयघोष करतोय हे दिलं आपल्याला या क्रिकेटनं. डीजेच्या सुरात आई एकवीरा छत्रपती शिवाजी महाराज साईबाबांच्या गाण्यांवर बेधुंद नाचायचं कसं हे दाखवलं आपल्याला या क्रिकेटनं. जाती धर्म पक्ष वेदानं विखुरलेल्या मन क्रिकेटसाठी एकत्र येत आहेत हे दिलं आपल्याला या क्रिकेटनं. नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सांभाळून 100% योगदान गावासाठी देतोय आणि खेळण्याचा अभिमान बाळगतोय हे आपल्याला दिलं या क्रिकेटनं. गाव शहरापुरता मर्यादित असणारा खेळाडू आज 7 समुद्रा पलीकडे जाऊन आपल्या गावाचं नाव मिरवतोय हे दिलं आपल्याला या क्रिकेटनं. मित्रांनो क्रिकेटची परिभाषा बदलली आणि या क्रिकेटचा हा धर्म झालाय संपूर्ण भारतामध्ये आणि या धर्माचा भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर दिलाय आपल्याला याच क्रिकेटनं. ही आहे क्रिकेटची परिभाषा. ही परिभाषा मी तुमच्यापर्यंत पोहोचवली कारण मधला पाण्याचा ब्रेक होता आणि त्यामुळेच तो रिकामा वेळ होता. अनेक अशा गोष्टी आहेत क्रिकेटला अनुसरून आणि त्या गोष्टीच्या दिशेने आम्ही वळणार आहोत. सध्या वळतो सामन्याच्या दिशेनं. या छोट्याशा ड्रिंक ब्रेक नंतर मी भरत राऊत फ्रॉम पाणजू आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 30 तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भरपूर वेळ होता या चेंडूला खेळण्यासाठी. पाहिलं निहाळलं पंच केला. डीप पॉइंट रिझर्व मध्ये शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय उसळतोय. तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. 2 धावेने संघ पोहोचतोय तो म्हणजेच 32 या धावसंख्येवर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 11 धावा करायच्या आहेत त्या 7. चेंडू शिल्लक आहेत ते 11 धावा करायच्या आहेत त्या 7. मात्र लक्षात ठेवा शेवटी हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी अशा आहेत त्या गोष्टी घडू शकतात. काही चेंडू जर निर्धाव गेले जर विकेट पडत गेल्या जर वारंवार इंटरव्हल आणले मैदानाच्या आतमध्ये कांदरपाडा या संघानं तर कदाचित हा सामना कांदरपाड्याच्या दिशेने देखील झुकेल. प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नाचे पराकष्ट कांदरपाडा संघाकडून केले जात आहेत मात्र यश पदरी येत नाहीये. लेग बायचा इशारा. आणखीन 1 धाव अंकित केली जाईल. धावा कशाही येऊ द्या
धावा बॅटने येऊ द्या, धावा अंगाला लागून येऊ द्या, धावा बाईच्या स्वरूपात येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे नवघर संघासाठी. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चेंडू मात्र हवेत आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तुम्ही पाहतायत. आणि जवळपास 35 धावा, 35 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि या चौथ्या षटकावर सर्वस्व निर्भय असेल या सामन्याचं भवितव्य. आणि यावेळेस आपण पाहतोय तर डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. शतरक्षक त्या ठिकाणी 1 बॉल चेंडूला फील्ड करतोय. पुन्हा एकदा पळून काढल्या जातात या 2 धावा. चेक चेक या 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो म्हणजेच 37 या धावसंख्येवर. दोन धावेची गरज आहे आणि ते आपण पाहिलं तर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न दिलीप यांचा होता, मात्र चेंडू मिस करतोय. ब्लँक स्ट्रोक खेळला जातो दिलीप कडून. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना. आवाज कमीच झालाय रे. 2 धावेची गरज आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे कांदरपाडा या संघाचं. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत भाताणे आणि खारीगाव या 2 संघादरम्यान. यावेळेस मोठ्या फटक्यानं सामना संपवण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र खेळ खलास. जिथे गडी वाद होता तिथे मात्र या 6 धावा दिल्या जात आहेत. संघ विजय होतोय नवघर. पुढील वाटचालीसाठी नवघर या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल भावदेवी कांदरपाडा मास्टर संघाचा देखील इथे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय आम्ही सामनावीर. आवाज जाम कमी झाला रे. या पुरस्काराच्या दिशेनं मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय.